आमदार रवी राणांचा लाडकी बहीण लाभार्थ्यांना दम देण्यात आलाय। निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार। सरकार देत राहतं, आपणही आशीर्वाद द्यायला हवं, असं रवी राणांनी म्हटलं। आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याने आता नवा वादाला तोंड फुटले। लाडकी बहीण योजना प्रमाण वाटप कार्यक्रमात रवी राणांनी हे वक्तव्य केलं। दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 3000 1500 जागी 3000 रुपये केले पाहिजे। 3000 रुपये केले पाहिजे ना। आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार आहे। जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईल। मला वाटत नाही रवी राणाचे बोलले असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। तो सरकारच्या निर्णयाचा अपमान आहे, महिला भगिनींचा अपमान आहे। अजिबात 1500 काढून घेतले जाणार नाहीत। उलट पक्षी त्या ठिकाणी ही योजना चिरंतन सरकार चालवण्याची भूमिका घेऊन आहे आणि म्हणून या महिला भगिनी पुन्हा 5 वर्षात ही योजना परमनंट चालावी म्हणून महायुतीलाच त्या ठिकाणी आशीर्वाद देतील। त्याच्यामुळे राणाच्या भूमिकेशी मी सहमत नाही, असं सरकार करणार नाही। सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे। हा रवी राणा जे म्हणलं आहे ते सरकारच्या मनातील बोललेलं आहे, ते शिंदेच्या मनातील, ते फडणवीस यांच्या मनातील, ते अजित पवारांच्या मनातील बोललं आहे की योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे। मताची झाली कडकी, बहीण आठवली लाडकी। आमदार रवी राणांनी महिलांच्या मेळाव्यामध्ये मला जर आशीर्वाद दिला नाही, मतदान दिलं नाही तर मी 1500 रुपये परत घेईल अशा प्रकारची धमकी देऊन हा तमाम बहिणींचा अपमान केलाय। 1500 रुपये याच्या घरचे नाहीत, याच्या वडिलांचे नाहीत आणि म्हणून रवी राणांनी माफी मागावी, कान धरून माफी मागावी, अन्यथा याच बहिणी त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार। रवी राणा काय बोलले याच्याबद्दल मला माहित नाहीये, परंतु ही जी योजना आहे ही योजना या राज्यातल्या बहिणींसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून आलेली योजना या राज्यातील किमान 3 कोटी महिलांसाठीची योजना आहे। त्यामुळे आता आम्ही 17 तारखेला या बाबतीतली घोषणा केलेली आहे की 17 तारखेला रक्षाबंधनाच्या आधी जवळजवळ 1 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा निधी जाईल। ऑगस्टच्या 31 तारखेपर्यंत या योजनेमध्ये जे कोण भाग घेतील त्यांना जुलै आणि ऑगस्टचा निधी मिळेल। त्यानंतर देखील ही योजना कायम सुरू राहील। या योजनेबद्दल एखादा कोण आमदार जर काही वाक्य करत असेल तर त्याची शहानिशा पडताळणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे आणि तशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य केलं असेल तर त्या बाबतीत त्याला जाब देखील विचारला गेला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।